नाशिकमधील मागील परिस्थिती तुम्ही बघत असता पूर्ण नाशिक शहर हे खड्डेमय झालेलं आहे। या खड्डेमय नाशिकच्या रस्त्यांमध्ये जवळजवळ 5 ते 7 बळी आत्तापर्यंत गेले। शेकडो लोक आजही हॉस्पिटलला जखमी आहे। मी पालकमंत्र्याला या निमित्ताने हेच सांगू शकतो की तुम्ही जेव्हा एखादा आमचा नागरिक दगावतो त्याला तुम्ही 5 लाख 10 लाख रुपये देता। मी पालकमंत्र्याला आव्हान देतो, नाशिककरांकडनं 1 कोटी रुपये मी पालकमंत्र्याला देतो, फक्त खड्ड्यात पडून दाखव। तेव्हा यांना जाग येईल, यांना समजेल काय त्रास होतो। आणि हा फक्त ट्रेलर आहे। पुढे भविष्यामध्ये एकाही या नगरपालिकेतल्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही फिरू देणार नाही। हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे। धन्यवाद। महिन्याभरामध्ये सर्वसामान्य नाशिककरांच्या 5 लोकांचा बळी गेलेला आहे आणि हा बळी फक्त खड्ड्यांमुळे गेलेला आहे। आणि खड्डे कशामुळे पडलेत तर नाशिक पूर्ण खोदून ठेवलेलं आहे या प्रशासनाने। कुंभमेळा मंत्र्याला जून महिन्यापर्यंतची डेडलाईन दिली असताना आपले ते कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना डेडलाईन दिली असताना नंतरही अजूनही संपूर्ण नाशिक खड्ड्यामय झालेलं आहे। ह्या नाशिकमध्ये सर्वसामान्य माणूस काय मरण्यासाठी जगतोय का? हे प्रशासन ढिम्म प्रशासन, ज्यांना जाग येत नाही, जे टक्केवारीमध्ये इथे कोंबून बसलेले आहेत, यांना जो व्हायरस जसा कोरोनामध्ये झालेला होता, आमच्या शेटनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळी वाजून व्हायरस घालवला होता, तसा ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा व्हायरस बसलेला आहे। आणि तो व्हायरस आम्ही थाळी वाजवून आम्ही घालवण्याचा प्रयत्न करतोय का? तर आमचे जे 5 लोक इथं मरण पावलेले आहे त्या 5 लोकांना मोबदला काय देतात तुम्ही? 10 लाख रुपये। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला। 35,000 कोटीचा निधी तुम्ही लाटून घेतलेला आहे, नाशिककरांना खड्ड्यामध्ये लोटलेला आहे। येता काळ हा नाशिककर तुम्हाला रस्त्यावरती येईल आणि रस्त्यावरती येऊन तुम्हाला जाब उतरेल। आम आदमी पार्टी सातत्याने रस्त्यांच्या, गटारींच्या आणि नाशिककरांच्या प्रश्नांसाठी उतरत असते। आज आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या समोर हे थाळीनाद आंदोलन केलेलं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही खड्डे बुजवा, अन्यथा थाळीमध्ये आम्ही भीक मागून ते भीक तुमच्या दालनामध्ये आणून टाकू आम्ही। जय हिंद, जय महाराष्ट्र।